विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर आपल्यासोबत आहे. तर काय सांगणार, काँग्रेसच्या काही आमदारांनी निधी वाटपाबाबत तक्रार केलेली आहे. पुरवणी मागण्यात जो निधी मंजूर झाला तो आमदारांना देण्यात आलेला नाही, काँग्रेसची सगळ्यांनाच दिलेला नाही. विरोधी पक्षाच्या कोणत्याही आमदारांना काही मिळालं नाही. थोडं बहुत काही लोकांना मिळालं असेल, पण तो पूर्णपणे पक्षपात निधी वाटपात झालेला आहे. धारावी संदर्भात मोर्चा आहे, कसं नियोजन आहे? परमिशन दिलेली नाही पोलिसांनी, धारावी पोलिसांनी. परमिशनची गरज काय? जनतेचा प्रश्न आहे, मोर्चा निघतोय, परमिशन का नाही देत? जनतेचा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. जनतेचं आंदोलन आहे ते. शिवसेना पुढाकार घेते. त्याच्यात अन्याय करायचा, यांनी स्वतःचे दलाल तिथं नेमायचे, शासकीय यंत्रणेचा गैरवापर करायचा आणि मोर्चाला परवानगी नाही द्यायचं, हे तर चुकीचं आहे. मोर्चा तर निघणार. किती लोक साधारण त्या मोर्चात असेल? शिवसेना स्टाईलने मोर्चा? मग शिवसेना स्टाईलने, शिवसेनेचा मोर्चा शिवसेना स्टाईल, लाखो लोक असतील. फक्त त्या अदानीचं जे डेव्हलपमेंट तेवढा विषय नाही. या मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीनं अदानीच्या ज्या वीज वितरण करणाऱ्या कंपन्या, त्याची बिलिंगची काय स्थिती आहे, मीटर्सची काय स्थिती आहे, आवाजा सवा मोनोपल्ली झालेली आहे त्यांची. त्याच्याविरुद्ध आवाज शिवसेना उठवते. दोन्ही उपमुख्यमंत्री सोमवारी दिल्लीला जाणार आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रश्न, दूध प्रश्न आहे, कांदा प्रश्न आहे, यांच्या हाती काय लागतं बघा. कारण हे जसं त्यावेळेस आधी बादशाहकडे जावं लागत होतं, आताच्या बादशाहकडे जातात. आणि म्हणून काय हाती लागतंय बघूया आपण त्यांच्या. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.